तर तर आमच्याशी जोडले गेलेत कुशिलेगावचे उद्योगपती प्रल्हादजी पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. तर सामन्याला सुरुवात होईल. एकीकडे अजय, त्याचबरोबर तरुणजी पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्यास विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. बोलो तयार, बोलून ट्रॅक वरती विशाल सामना करेल. यावेळेस नक्कीच टप्पा पडल्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. निदा चेंडू सांगता आली आहे. चांगली गोलंदाजी हाताळते. पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रल्हादजी पाटील उद्योगपती कुशिवली यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद. मोठा अद्रा, मोठा मासा गलाला लावलाय. विशालला परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन विशाल. धन्यवाद डीजे. पाहायचा गेल्या गेल्या तर आता मागचा मॅचचा हिरो कल्पेश शेलके मैदानामध्ये आलाय. त्याच्या बॅट मधनं मागच्या सामन्यामध्ये तब्बल 35 जबा आल्या होत्या. नक्कीच पहिला हादरा लागलाय विशालाच्या रूपाने. धावसंख्येचा विचार केला गेला तर अजूनपर्यंत खाता खोलता आला नाहीये कंबाला संघाला. पला तयार. अजय सामना करेल. राहुल पाटील यावेळेस त्रिपला उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. राहुल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच परतावं लागतं राहुल पाटील याला. कुठेतरी दुसरा आदरा कंबाला संघाला राहुल पाटील याच्या रूपाने. सलामीची जोडी पूर्णपणे मैदानाच्या बाहेर जाती. एकीकडे विशाल बाद झाला, त्यानंतर राहुल पाटीलला परतावं लागतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये हर्ष लुकमाली. डावकरा फलंदाज, विस्फोटक फलंदाज आहे कंबाला संघाचा. नक्कीच हर्षलचा विचार केला गेला. 70चा चेंडू आहे. लगातो 6. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अजय. बॉलचा विचार केला गेला तर चांगली गोलंदाजी हाताळली आहे. पहिला चेंडू निर्धावला, त्यानंतर 2 विकेट प्राप्त केले गेले. सलामीची जोडी तंबूच्या आसराला पाठवली आहे. बॉल तयार. सामना करेल हर्षल. यावेळेस सन्मान दिला गेलाय. नक्कीच खातं खोललंय. संघाचं खातं खोललंय हर्षलाने आणि स्वतःचं खातं खोललंय. श्री गणेश अकेला 1 धावेशी. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 1 या आकड्यावरती. कुठेतरी आता मात्र खातं खोललं गेलं संघाचं. कल्पेश याच्यावर जबाबदारी असेल थोडीफार. कुठेतरी संघ अडचणीमध्ये आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश फलंदाजीसाठी सज्ज झालाय. त्याच्या बॅट मधनं मागच्या सामन्यामध्ये तब्बल 35 जबा आल्या होत्या. मागच्या सामन्याचा हिरो. बॉल तयार. अजय चांगली गोलंदाजी सातत्याने हाताळतोय आतापर्यंत कल्पेश. यावेळेस नक्कीच निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. काही गोलंदाजी हाताळली अजय याने.
बोला तयार. कल्पेश सामना करेल. यावेळेस नक्कीच टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. षटकाची समाप्तीचा इशारा आलाय पंचांचा. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली गेली आहे. काय गोलंदाजी आत्ताली आहे गोलंदाज अजय याने. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 विकेट त्याच्या प्राप्त केले गेलेत. विशाल आणि राहुलला परतावलंय. तर त्याचे जोडले गेले सन्माननीय महेशजी पवार यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो कंबाला ट्रॉफी 2025 मध्ये. सहर्ष वेलकम वेलकम वेलकम. तर महेश पवार यांना विनंती करतो का आपण व्यासपीठावर यायचं आणि व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कुठेतरी कंबाला संघ अडचणीमध्ये सापडलाय. एक धाव आली आहे फक्त आणि फक्त पॉवर प्लेच्या शतकामध्ये. बोला तयार. दुसऱ्या दशकाची जबाबदारी निलेश यांच्यावर आली आहे. कर्णधार आहे संघाचा. जबाबदारी उचलली आहे कर्णधाराने. बोला तयार निलेश. सामना करेल हर्षल. फुल टॉस चेंडू होता. समाचार घेतलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू 1 बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. हर्षलच्या बॅट पोहोचली ती 5 या आकड्यावरती. आता मात्र हर्षल आपले हात खोलते. कुठेतरी संघ अडचणीमध्ये आहे. हर्षल यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज बाद. तर आमच्याशी जोडले गेलेत राजेश पाटील कुशली यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. नवीन फलंदाज मैदानामध्ये उमेश शुकमाली. स्ट्राइक एंड वर. बोला तयार निलेश. नक्कीच एक धावेने समाधान मानावे लागेल. एक धावशी धावसंख्या पुढे सरकती ती मात्र 6 या आकड्यावरती. कुठेतरी कंबाला संघ थोडस बॅकफुटला जाऊन पोहोचलाय. पूर्ण शतरषक पाहायचा गेला शेडगाव संघाचे तर चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी सातत्याने करतायत. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा निलेश आपल्या संघासाठी. सतर्षणामध्ये परिवर्तन. त्याच्यानंतर कल्पेश स्ट्राइक एंड वर आलाय. बोला तयार निलेश. सामना करेल कल्पेश. रिवर्स स्वीप केला आहे परंतु शतश तैनात केला गेलाय तिथे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावेचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी आणि या 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या मधीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 8 या आकड्यावरती. बोला तयार निलेश. यावेळेस नक्कीच नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. कुठेतरी पूर्णपणे जखडून ठेवलंय कंबाला संघाला.
फॉलो तयार सामना करेल कल्पेश. या वेळेस पुन्हा एकदा नक्कीच परंतु खराब चेंडू पंचांचा समांतर दाबाली अवांतर दाबाने वाढ झाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. बोला तयार सामना करेल कल्पेश. मोठा फटका येईल का तर नक्कीच शतक संपण्याचा इशारा आलाय पंच आकाश याचा. धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 9 आकड्यावरती. नक्कीच आता मात्र आता मात्र तिसऱ्या शतकाची जबाबदारी दिली गेली आहे केतन याच्यावर. उमेश शिकमाली स्ट्राईक एंडर राष्ट्रगड फलंदाज कल्पेश शेळके. कुठेतरी धावसंख्या फक्त आणि फक्त 9 आकड्यावरती आहे. मागच्या सामन्याचा विचार केला गेला मागच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा होत्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर 2 षटकांमध्ये तब्बल 50 धावा आल्या. आता येतील का कुठेतरी उमेश शुकमाली त्यानंतर कल्पेश शेळके. बोला तयार केतन. या वेळेस पटक्यामध्ये ताकद आहे जाईल का तर नाहीये. फलंदाज बाद येतोय मोठा आदरा. उमेशला परतावा लागतंय. बॅक टू द डगआउट उमेश. नक्कीच आमच्याशी जोडले गेलेत युवा सेना उपतालुका प्रमुख तुषारजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये ईश्वर पवार. कुठेतरी उमेश स्वतःवर नाखुश असेल. काय घडलं काय बिघडलंय. आता मात्र विकेट डल्ली आहे उमेशला परतावं लागतं. धावसंख्या फक्त आणि फक्त 9 आकड्यावरती. पूर्णपणे बॅकफुटला जाऊन पोहोचलाय कंबाला संघ. अडचणीमध्ये सापडलाय. ईश्वर पवार स्ट्राईक एंडवर आलाय. कुठेतरी अडचणीमधून सापडूनच्या बाहेर काढेल का कारण की ईश्वर पवार मोठा फलंदाज आहे. बोला तयार केतन सामना करेल ईश्वर पवार. यावेळेस कोल्हा टप्प्याचा चेंडू होता. कोदून काढला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावीचा प्रयत्न केला गेला. रनआउटची संधी आहे. एक धावेने समाधान मानावं लागेल. एक धावशी धावसंख्या 1 ने पुढे सरकले 10 या आकड्यावरती. आता कुठेतरी दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला गेला आहे. बोला तयार पहिली पॉइंट ट्रॅक वरती केतन. आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे. बोला तयार सामना करेल कल्पेश शेळके. यावेळेस नक्कीच खराब चेंडू सांगतात आली. वाईट चेंडू सांगतात आले. एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला जाऊन पोहोचलाय कंबाला संघ. आमच्याशी जोडले गेले सुनीलजी वलगणे यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर
सायनाथ वलगणे यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर अरविंदजी मांद्रे यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच नक्कीच निर्धाव चेंडू सांगता झाली असंख्य फक्त 11 वर जाऊन पोहोचली. काय केली पाहायला मिळते, काय गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी कंबाला संघाचे समर्थक नाराज असतील. तब्बल विकेट गेल्यात, 4 विकेट. त्याच्यानंतर धावसंख्या फक्त 11. बोला तयार केतन, सामना करेल कल्पेश. फटक्यामध्ये ताकद नाही, नजाकत आहे. नक्कीच कुठेतरी चेंडू आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे वल्ला चेंडू कुठेतरी सरळ सतोषाच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. एक धाव आली आहे, एक धावने समाधान मानावं लागेल कल्पेशाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 12 आकड्यावरती. बोलत तयार केतन. यावेळेस कोला टप्प्याचा चेंडू होता, कोदून काढला. एकदा कंप्लीट केले गेले. दुसरी धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. धोक्याची घंटी. नक्कीच या 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. नक्कीच कॅश प्राइज आलंय. ओमसाई मुबीज त्याच्यानंतर देवांशी फायटर यांच्याकडून कॅश प्राइज आलाय 300 रुपयाचा कॅश प्राइज षटकार हॅट्रिक साठी. त्याच्यानंतर चौकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. त्याचबरोबर 5 चेंडूचा खेळ झालाय. स्वप्नील पाटील एक उत्कृष्ट पंच जसे जोडले गेलेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचा. बोला तयार, सामना करेल ईश्वर. यावेळेस नक्कीच खराब चेंडू सांगता. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. कॅश प्राइज आलाय कुठेतरी ओमसाई मोबीजचे प्रोप्रायटर त्याच्यानंतर देवांशी फायटर सैनाथजी वलगणे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 300 रुपयाचा कॅश प्राइज. चौकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. तर आमच्याशी जोडले गेलेत विनोदजी पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस मोठा फटका मारण्यात नादात चेंडू पॅड वर जाऊन बदलतोय. बायच्या स्वरूपाने एकदा शतक संपल्याचा इशारा आलाय पंच आकाश सर यांचा. संख्या फक्त आणि फक्त 16 वर जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांमध्ये काय गोलंदाजी आता आली आतापर्यंत. तर आमच्या गावातील एका बुलंद आवाज मराठीचा बुलंद आवाज याचा आवाज आपण खूप ठिकाणी ऐकलाय. दीपकजी सुतार यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. नक्कीच शेवटचं शतक अनावारीचं शतक जबाबदारी दिली गेली जाईल. अजूनपर्यंत दर्पण याच्यावर जबाबदारी गेली आहे. 6 चेंडू अजूनही खेळ शेष आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 वर जाऊन पोहोचल्या. बोला तयार दडपण. स्ट्राईक अंडर फलंदाज ईश्वर पवार कुठेतरी आता मात्र हिरो बनेल का.
मोठे फटके येणं गरजेचे आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 वर जाऊन पोहोचली. त्यावेळेस फटक्यामध्ये ताकद आहे. चेंडू जाईल का तर नाहीये. फलंदाज बाद ईश्वर पवारला परतावा लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. आमच्याशी जोडले गेलेत उज्ज्वलजी पाटील, त्याचबरोबर भरतजी पाटील, त्यानंतर मेघराजी शेलके यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं. वेलकम कमाल ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर जयेशजी वलगणे ग्रामपंचायत उपसरपंच कंबाला यांच्याकडून 3333 रुपयाचा कॅश प्राइज आलाय षटकार हॅट्रिक साठी. आणि फलंदाज बाद परतावं लागतंय साई प्रसाद पाटील याला. कॅच ऑफ द मॅच. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. तर अजून 2 चौकार आले तर देवांशी फायटर्स, त्याच्यानंतर धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सामना करेल मिथिल पाटील. एक चौकार आलाय. 2 चौकार येतील का. फटका चांगला आहे. चेंडू जाईल का तर या चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. यूज षटकार. मिथिल पाटील ऑन अ फायर. कुठेतरी बाहुबली बनलाय कंबाला संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. अजूनही चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. 2 षटकार 2 चौकार येतील का अजून. मिथिलच्या बॅट मधनं संघ अडचणीमध्ये सापडलाय. अडचणीमधून बाहेर काढताना मिथिल पाटील ऑन फायर सामना करेल. दडपण बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावच्या मध्ये दुसरी धावाचा प्रयत्न केला गेलाय. थ्रो तेवढा चांगला नाहीये. 2 धावा सहजपणे कंप्लीट. 2 धावाने समाधान मानावं लागेल. मिथिल पाटील सांगतोय मी स्ट्राईक घेतो. माझ्यामध्ये क्षमता आहे मारण्याची. मी मारू शकतो. कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. एक मोठा फटका कुठेतरी सामन्याला कलात्मकता येईल. रन रेट उभा होईल का. एक मोठा फटका येईल का. दडपण सामना करेल मिथिल पाटील. फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेतोय आणि परतावा लागतंय मिथिल पाटील याला. बॅक टू द डगआउट. मात्र समीकरण असेल 24 चेंडू 29 धावांचा आव्हान. लो स्कोरिंग मॅच असेल. जबाबदारी असेल कंबाला संघाच्या गोलंदाजांवर. कुठेतरी 29 धावा आहेत. 29 धावा फेस करून देईल का शेडगाव संघाला.
शेडगाव संघाचा विचार केला गेला. केतन 6 चेंडूंमध्ये 26 धावा चेस करतोय. 29 धावांचं आव्हान आहे. काय होईल, काय घडेल, आमच्याशी जोडले गेलेत सूरजजी पाटील. त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत कंबाला ट्रॉफी 2025 मध्ये. हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. नक्कीच लो स्कोरिंग मॅच आहे. 29 धावांचं आव्हान असेल 24 चेंडू मध्ये. ही मॅच खूप महत्वाची असेल कंबाला संघांसाठी. ही मॅच खूप महत्वाची असेल शेडगाव संघासाठी. या पुढील नक्कीच याच्यामध्ये जो विजय होईल तो कुशिल संघाची 2 हात करेल फायनलच्या सामन्यासाठी. इथून जो विजय होईल तो सरळ थेट फायनल मध्ये खेळेल. ट्रॉफीचा यामधून जो विजय होईल तो एक ट्रॉफीचा मानकरी ठरेलच, याला काही शंका नाही. कुठेतरी लो स्कोरिंग मॅच आहे. 29 धावांचा आव्हान 24 चेंडूंमध्ये. गोलंदाजांवर जबाबदारी असेल. पूर्णपणे जबाबदारी पार पाडतील का गोलंदाज विशाल सुतार, अमित शेळके, साई प्रसाद पाटील, उमेश हुकमाली. नक्कीच जबाबदारी असेल कंबाला संघाच्या गोलंदाजावर. जबाबदारी कोणावर दिली जाईल? विशाल सुतार पॉवर प्लेचे शतक घेऊन येईल. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना. एकीकडे अजय त्यानंतर सचिन. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. तर सामन्याला सुरुवात करायची, लवकरात लवकर स्पीड अप करायचा. तर स्ट्राईक अंडर फलंदाज अजय, नॉन स्ट्राईक अंडर फलंदाज पाहायला मिळेल सचिन. त्याच्यानंतर शतक घेऊन येईल विशाल सुतार. पावलेचे शतक असेल. इनफिल्मच्या बाहेर 2 षटकर पाहायला मिळतील. एकीकडे साई प्रसाद पाटील, त्याच्यानंतर नितीन पाटील. लॉंग ऑन मध्ये सदस्य तैनात केला गेलाय. मिड ऑफ मध्ये सदस्य तैनात केला गेलाय. यावेळेस फटक्यामध्ये ताकद नजाकत पाहायला मिळते. स्वागत केलंय. घुटना टेक, तमाशा देख. फटका आलाय, चेंडूला पाठवून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अजय याच्या बॅट मधनं हा पहिला षटकार. अरे वा डीजे. तर अक्षय पाटील विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आणि बोला तयार. सामना करेल अजय. यावेळेस नक्कीच तनिष निलेश पाटील भोईर त्यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. कौतुक केलं पाहिजे त्या समर्थकाचं. स्वतःच्या खिशामधून 100 रुपये आणून देतोय समर्थ फलंदाजांसाठी. यावेळेस फटक्यामध्ये ताकद आहे. सदस्य तैनात केला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. एक धावेने समाधान मानावं लागेल. धाव संख्या 7 वर जाऊन पोहोचली. महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक फलकावर लागलाय. 7 हा आकडा आलाय. कमबॅक करेल का विशाल सुतार? पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला गेला होता. घुटना टेक, तमाशा देख. बॉल तयार. विशाल सुतार. सामना करेल सचिन. यावेळी कोल्या टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. सदस्य तैनात केला गेला. नितीन पाटील तिथे आलाय. मिस फील्ड झालीये. या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल.
9व्या आकड्यावरती कुठेतरी नितीन पाटीलने मिसफील्ड केली आहे. हा सामना लो स्कोरिंग आहे. इथे मिसफील्ड करून चालणार नाही. कुठेतरी कर्णधार सांगतोय. जागते रवचा इशारा आलाय. बॉल तयार. सामना करेल सचिन. फटका चांगला आहे. सतेश तैनात आहे. निपूर पाटील थोडीशी पुन्हा एकदा तंबल झाली. आउटफील्ड थोडीशी खराब असल्यामुळे चेंडू उचली घेतली. त्यानंतर एकदा कंप्लीट. स्ट्रायकर फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक फलकावर लागलाय. या असोसिएशनचं नाव सुद्धा सचिन रमेश तेंडुलकर असोसिएशन असं आहे. शप्पल झालाय. काय फटका कलात्मकता पाहायला मिळते. वन बाउंड चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. विचार केला गेला. शेडगाव संघाकडून बिलॉंग करतोय. युवा फलंदाज आहे. काय फटकेगिरी पाहायला मिळते. कलात्मकता घुटनाट एक तमाशा देख पाहायला मिळाला. चौकार आला. त्यानंतर शतक संपल्याचा इशारा आलाय पंचांचा. एक शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. 29 धावांची आवश्यकता असताना 14 धावा खर्च केल्या गेल्यात विशाल सुतार याने. स्वतःवरच नाखुश असेल कुठेतरी. अजय याचा विचार केला गेला. शेडगाव संघाकडून बिलॉंग करते. चांगली फलंदाजी पाहायला मिळते सातत्याने. एक युवा फलंदाज आहे. कलात्मकता पाहायला मिळते. कुठेतरी हा फलंदाज टेनिस क्रिकेट मध्ये कुठेतरी पुढे जाऊ शकतो. तर माझा निर्णय घालायचा आहे हा चेंडूचा. वाईट चेंडू. यस. तर वाईट चेंडू असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. बोलत यार अमित. सामना करेल सचिन. या बलेस नक्की टप्पा पडल्यानंतर उचली घेतली होती. तर पाहुण्यांचा आगमन झालाय. नक्की साई सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्व गणेश जी पाटील साहेब यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर पाहुण्यांचे स्वागत झालंय. नक्कीच आमच्याशी जोडले गेलेत गणेश पाटील साहेब साई सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष उपतालुका प्रमुख भिवंडी यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. त्याचबरोबर दीपक पाटील उद्योगपती कंबाला. त्याचबरोबर बाला शेलके त्याचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय गणेशजी पाटील साई सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्व त्याचबरोबर उपतालुका प्रमुख भिवंडी यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये दोस्ती 50 चषक 2025 मध्ये सहर्ष वेलकम वेलकम वेलकम. आणि वाईट चेंडू प्लस एक अतिरिक्त धाव आली. 34 धाव म्हणतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. नक्कीच कोणताही कार्यक्रम म्हणलं तिथे पाहुण्यांची आवश्यकता खूप अनिवार्य असते. आणि आमचे जे पाहुणे जोडले गेलेत गणेशजी पाटील साहेब साई सह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष. त्याचबरोबर उपतालुका प्रमुख भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोडीशी मिसफील्ड आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. पाहुण्यांचं स्वागत केलं. शेडगाव संघाकडून बिलॉंग करतोय अजय. चांगली फलंदाजी युवा फलंदाज पाहायला मिळतोय. हे नाव कुठेतरी क्रिकेटच्या पटलावर मोठं होईल का. कुठेतरी चांगलं नाव कमवेल का अजय आपल्या संघाकडून. बोलत तयार. सामना करेल अजय पुन्हा एकदा.
फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत सुद्धा आहे. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला, चेंडू थांबणार नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अजय याच्या बॅट मधनं हा चौकार, चौकाराच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचेल ती मात्र बोला तयार. यावेळेस चेंडू पॅडवर जाऊन आदळतोय. एक धाव, धाव संख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण उरले फक्त आणि फक्त धावा गरजेच्या असतील, 3 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच काय फलंदाजी आता काय फलंदाजी होतीये मैदानामध्ये. सलामीची जोडी कुठेतरी अजय आपले हात खोलतोय. बोला तयार अमित, सामना करेल सचिन. फटका चांगला आहे, सतत तैनात केला गेला हर्षल. एकदा कंप्लीट गेली एका धावेने समाधान मानावं लागेल. फिनिश होईल का या चेंडूवर, फिनिश होईल का या मॅच, विजय होईल का. मोठा फटका आला, 2 धावा